तर संडेला माझी एक जीवाभावाची मैत्रिणाची मला सोडून गेली आणि तिलाच बाय करण्यासाठी आम्ही सगळे इथं जमलो होतो. तर आमच्या सोसायटीमध्ये असं ट्रान्सफरचं चालू आहे आणि बऱ्याच जणी आतापर्यंत गेल्या, पण आता माझी जीवाभावाची माझी मैत्रीण माझी बेस्टी मला सोडून जात होती. तर मला खूप 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 जास्त वाईट वाटत होतं, कारण आम्ही जिमपासून ती सगळ्या गोष्टी जवळपास पार्कला मुलांना घेऊन जाणं, भाजीपाला आणणं आणि खाली मग मंदिरासमोर बसणं रात्रीच्या वेळेला गप्पा मारत, तर असं खूप खूप गोष्टी आम्ही सगळ्या जवळपास एकत्र करायचो. तर तिला सोडून आल्यानंतर माझा मूड खूप खराब होता आणि सुट्टी देखील होती. तर हे म्हणले चल तुझा मूड ठीक करण्यासाठी आपण मूवीला जाऊया, पिक्चरला जाऊया. तर मग एकदम अचानक आमची प्लॅनिंग झाली, तिकीट वगैरे काढले आणि मग आम्ही पिक्चरला निघालो. तर हे पहा, पिक्चरला जाताना आपलं मुंबईची ट्रॅफिक बघताच आम्हाला 20 मिनटं तर लेट झाला. सुरुवातीची 20 मिनटाची मूवी तर आमची भेटलीच नाही आम्हाला, कारण ट्रॅफिकमध्येच एवढा लेट होऊन गेला आम्हाला. त्यानंतर ही पहा माझी हिरापन्नाची जोडी किती छान इथं मस्त वाकून बघते आणि दादू जसंच गाडीत बसला तसंच तो सीटला पकडून उभा राहिला आहे. तर तो काय खाली बसायचं नाव घेत नाही आहे. किती वेळेस मी त्याला खाली बसवायचा प्रयत्न केला, पण त्याने इतका जाम पकडून ठेवलं आहे की त्याला अजिबात खालीच बसायचं नाही आहे. तर चला आता ही पहा, मूवी खूप छान आहे. भूत प्रेत डाकीण शाकीण हडळ असू द्या, कोणताही राक्षस आहे मला वश. घाबरू नका, मी आहे ना, मंजुळा ना. आणि कोणती दिशा दाखवली? काय आहे तिकडे? वाईन शॉप. तर हे पहा, ब्रेक झाला की मुलांना भूक लागते. भूक तर काही लागत नाही, पण बाहेरचं खायला मिळतं म्हणून भूक लागली असं रोहनचं चालू होतं. मग काय त्यांनी आम्हाला पॉपकॉर्न पाणी बॉटल वगैरे आणून दिली आणि इथं छान आमचं रोहनचं चालू आहे मूवी पाहत पाहत पॉपकॉर्न एन्जॉय करायचं. आणि त्याचसोबत मी देखील थोडेसे खाल्ले आणि दादूला देखील भरवले. मला तर वाटलं होतं दादू शांत बसतो का नाही, पण खरंच त्यांनी खूप छान शांततेत मूवी पाहिली आणि आम्हाला देखील मूवी एन्जॉय करू दिली. तर चला आता मूवी सोबतच माझा व्हिडिओ देखील संपवते. बाय.